Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आणि याच्यानंतर ह्या झुंडशाहीने पूर्णपणे लक्षात ठेवायचं, जर तुम्ही एकाला गाठून हा प्रयत्न करीत असाल पूर्ण अखंड महाराष्ट्रात, तो तुम्हालाही सोडला जाणार नाही। हा हल्ला कुठेतरी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांची हत्या करण्याचा मोठा कट होता। तुमचा जो नेता आहे चपटी बहादर नेता, तो बी देशीच पितोय ना। आमच्या सोबत आम्ही पाहिलेलं आहे त्याला देशी पिताने किती वेळेस। तर 2-4 दिवसांपासून महाराष्ट्र हा पेटला म्हणून सुरुवात झाली म्हणून समजून घ्यायचं। मौका सभी को मिलता है म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या नेत्याला सुद्धा हिंडायचं आहे ना। म्हणजे आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरले आहोत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर काल काही मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप जो आहे तो आता ओबीसी आंदोलक करतायत। आपण जर पाहायला गेलं तर काल रात्री पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलेलं आहे आणि असा आरोप जो आहे तो मराठा आंदोलकांनी केला होता आणि या प्रकरणामुळे आता राज्यभरातील ओबीसी बांधव जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। नुकतीच जालन्यातील ओबीसी बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लक्ष्मण हाके यांना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे। आपल्यासोबत काही ओबीसी आंदोलक आहेत, आपण यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगणार, काल अशा प्रकारचा जो पुण्यात हल्ला झालेला आहे, हल्ल्याचा कट होता तुम्ही असं म्हणता, ते नेमकं काय म्हणणार? एक खूप जुना शेर आहे बा, शेर अकेला रहता है सुअर झुंड में आते है। आमचा शेर महाराष्ट्रात कुठेही असला, एकटाही असला, तो वाहकच म्हणून जगणार, तो असा डुकरासारखा जगणार नाही। आणि याच्यानंतर ह्या झुंडशाहीने पूर्णपणे लक्षात ठेवायचं, जर तुम्ही एकाला गाठून हा प्रयत्न करीत असाल पूर्ण अखंड महाराष्ट्रात, तो तुम्हालाही सोडला जाणार नाही। तुम्हालाही कुठल्या पद्धतीने सोडला जाणार नाही। हा अखंड ओबीसी समाज हा पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो। आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, नेमकं त्यांना काय म्हटलंय, काय मागणी केली? आम्ही पोलिसांना एवढीच मागणी केली, मान्य गृहमंत्र्याला मागणी केली की नवनाथआबा वाघमारे असतील, आमचे संघर्ष योद्धे लक्ष्मणराव हाके सर असतील, यांना Z+ सुरक्षा ही देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्याकडून असे भ्याड हल्ले होणार नाहीत। आणि ज्यांनी कोणी हे भ्याड हल्ले केले असतील काल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई 2 दिवसाच्या आत करण्यात यावी आणि ते जाहीर करण्यात यावी कारवाई केली म्हणून। नाहीतर 2-4 दिवसांपासून महाराष्ट्र हा पेटला म्हणून सुरुवात झाली म्हणून समजून घ्यायचं तुम्ही। आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत। दादा, काय सांगणार, काल अशा प्रकारचा जो हल्ला होता याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, काय सांगितलं नेमकं? हा हल्ला कुठेतरी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांची हत्या करण्याचा मोठा कट होता आणि यापूर्वी सुद्धा या झुंडशाहीने दाखवून दिलंय। आमच्या आंदोलनाजवळ येऊन घोषणा द्यायच्या आणि पोलिसांनी वारंवार त्यांना सांगून सुद्धा जर यांनी घोषणा द्यायच्या आणि तिथं कुठेतरी वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यामध्ये कुठेतरी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करायचा, आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा। परंतु ओबीसी समाज आता जागा झालेला आहे, कुणाच्याही दबावाला झुगारणार नाही आणि आम्ही एकटे फिरणार आहोत। परंतु याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, मुख्यमंत्र्याची आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची आहे, गृहमंत्र्याची आहे। कारण या राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या, या राज्यामध्ये 52 ते 54% असणाऱ्या ओबीसी समाजाचा आम्ही एक आवाज या राज्यामध्ये आम्ही बनू पाहत आहोत। ओबीसींचे हक्क हिसकावून घेताना आम्ही कुठेतरी ते हक्क वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे आमच्यासोबत ओबीसी समाज आहे। परंतु या भ्याड हल्ल्यामध्ये कुठेतरी आदरणीय हाके सरांच्या बाबत मद्यप्राशन केलं अशी चुकीच्या बातम्या पसरून ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा यांचा केविलवाना प्रयत्न आहे। परंतु ओबीसी समाजाला माहीत आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथआबा वाघमारे असतील, हे दोघांनाही कुठलंही व्यसन नाही आणि कुठलंही यांनी चुकीचं कृत्य आजपर्यंत जन्मल्यापासून कुठलंही चुकीचं कृत्य केलं नाही। आमचे सहकारी असतील, आमचे 5-50 सहकारी आमच्यासोबत कंटिन्यू असतात, या सर्व सहकार्यांनी आमचे कुठलेही चुकीचे सहकारी नाहीत। आम्ही गुटख्यावाले नाहीत, मटक्यावाले नाहीत, दारूवाले नाहीत, रेतीवाले नाहीत। त्यामुळं आमचे सर्व सहकारी लोकशाही मार्गाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। त्यामुळं आमचं आंदोलन दडपण्यासाठी एकट्या माणसाला पकडून त्यांची कॉलर पकडायची, गळ्याला हात घालायचा, दंड पकडायचे आणि दहशत निर्माण करून त्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीचं सावट निर्माण करून समाजाला दाखवायचे की त्यांनी दारू पिली। परंतु मेडिकल तपासणीमधून निष्पन्न झालेलं आहे आणि वैद्यकीय चाचणीमधून तुम्हाला निष्पन्न झाले की हाके सरांनी कुठलंही मद्यप्राशन केलेलं नाही, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। आपल्यासोबत लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ बळीराम तात्या खटके आहेत। दादा, काय सांगणार, कालचा जो हल्ला झाला होता, आज तुम्ही निषेधही व्यक्त केलेला आहे, टायरही जाळून तुम्ही रास्ता रोको केलेला आहे, पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, नेमकं कसं बघता तुम्ही? हे तर असं झालं, एकट्याला पाहून हा हल्ला झालेला आहे। आपल्या माध्यमातून मी सांगतो, मौका सभी को मिलता है म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या नेत्याला सुद्धा हिंडायचं आहे ना। म्हणजे आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरले आहोत। यापुढे आता प्रशासनाने लक्षात ठेवावं, जशाच तसं उत्तर दिलं जाईल। तुमचा बोलायचा रोख नेमका कोणाकडे?
संभाजी भोसले, आम्ही आतापर्यंत त्यांना महाराज म्हणत होतो, पण ते महाराज म्हणण्याच्या लायकीचे संभाजी महाराज राहिले नाहीत. संभाजी भोसलेंनीच हा कट रचलेला आहे. म्हणजे ओबीसीचं आंदोलन कुठेतरी संपावं, कुठेतरी हे आंदोलन बंद पडावं, यासाठी हे कारस्थान असेल. 100% हेच कारस्थान आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोहित पवार, शरद पवार या सगळ्याचं कट कारस्थान आहे की म्हणजे नवनाथ आबा वाघमारे असतील किंवा हाके सर असतील, यांच्यावर हल्ला केला आणि यांना जर काही इजा पोचली तर ओबीसीचं आंदोलन संपल. पण आपल्या माध्यमातून सांगतो, हे दोन्ही युद्ध असे आहेत की आता डबल ताकदीने या महाराष्ट्रात उभे राहतील. कालचा जो हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये किंवा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, यामध्ये दिसतंय की लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलेलं आहे. तर मग त्यात किती तथ्य आहे? ते व्हिडिओ जर आपण नीट पाहिला तर स्लो मोशनमध्ये घेतलेला आहे, स्लो मोशनमध्ये. आणि जर 25 लोक एका माणसाला धरत असतील आणि तो व्हिडिओ जर स्लो मोशनमध्ये घेत असतील तर 100% तो तसा आला ना. आणि मग दूध का दूध पाणी का पाणी केलंय ना हाके सरांनी. जर त्याने मद्यप्राशन केलंच असतं तर त्याने सरळ नकार दिला असता. बरं ठीक आहे, मी म्हणतो माझं जीवन कसं जगायचं हे मी माझं बघेल ना. कुणी अधिकार दिला मराठ्यांच्या पोरांना की तुम्ही कोणाला दारू पिऊ नका म्हणा, कुणी पिऊ नका म्हणा. तुमचा जो नेता आहे चपटी बहादर नेता, तो बी देशीच पितोय ना. आमच्या सोबत आम्ही पाहिलेलं आहे त्याला देशी पितानी किती वेळेस. नेमकं कोणाकडे रोख तुमचं बोलायचं? कोण नेता? अहो त्यांचाच नेता, जे ज्यांना देव मानतात, शिवाजी महाराजांच्या जागेवर ज्यांना बसवलंय ना, तो नेता चपटी बहादर आहे ना, देशी पितोय ना. आणि मग ती काय म्हणतात ना, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायचं वाकून, याच गोष्टी चाललेली आहे यांची. दादा, काल आपण जो प्रकार घडला, या प्रकारामध्ये अंगरक्षक जे आहेत ते देखील लक्ष्मण हाके यांच्या सोबत होते. मग कसा घडला, काय वाटतं? नाही, एक अंगरक्षक काय करील? 50 लोक जर अटॅक करायचा प्रयत्न करतील, एक अंगरक्षक काय करील? आणि तुम्ही सरांचा दुसरा व्हिडिओ आज आलाय तो बघा. सरांनी त्यांना जसं तसं उत्तर दिलं. एक अकेला शेर सबको भारी. म्हणजे ह्या म्हणीनुसार जर म्हणलं तर आमचा एक माणूस सगळ्याला भारी पडलेला आहे. आणि मला सांगा ना हो, हे सगळा प्री प्लॅन होता. तिथं 50 लोक जातात की लगेच 10 मिनिटात सगळी मीडिया तिथं येते, 15 मिनिटात 2000चा मॉब जमतो. हे काय काय चाललंय हे नेमकं? हे सगळा पूर्वनियोजित कट होता. आणि ह्या लोकांवर जर गुन्हे दाखल नाही झाले आणि या लोकांना जर अटक नाही झाली तर येणाऱ्या 2-4 दिवसात या महाराष्ट्रातला ओबीसी सगळा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि याची सर्वस्वी जबाबदारी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर असेल. एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो, काल पुण्यामध्ये जो प्रकार घडला होता, या प्रकरणामुळे आता या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. आणि सरकारने ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, यांना सुरक्षा पुरवावी आणि त्याचं संरक्षण करावं. नसता इतका जवाब पत्तर से दिला जाईल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती या ओबीसी आंदोलकांनी दिलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.